कुठं? म्हणजे नवऱ्याच्या घरी गेली की नाही? राहिली अजून तिथेच? बरं झालं बाई. तसं सगळं ठीक आहे ग इकडे, पण आपल्या इकडे असायचं ना तसं नाहीये. आता 2 महिने झाले इकडे राहायला येऊन. हा, पण शेजारी कोण राहतं अजून मला माहित नाही. समय आणि दिनूचं काय? दिनीचं काय विचारते? घर कोंबड्या झालाय नुसता. खाली खेळायला जायचं सुद्धा नाव घेत नाही. पण सम्या मात्र रोडलाय. हा, ते जाऊ दे. आपल्या तिकडचं काय ते सांग. म्हणजे म्हातारी बरी आहे ना? खोकला बिकला बरा आहे ना तिचा? मला पण कळत नाही यार. म्हातारी काय म्हणते? मला नक्की कळतच नाही की माझं तिच्याशी काय जोडतोय. म्हणजे काय आकर्षित करते मला तिच्याकडे. अरे हो रे, मी आज तिच्याशी बोलणार आहे. पण बघून ना जरा. अरे काही नाही, दिनू आपला. हो रे. अरे बाबांनो, काही वेळेचं भान आहे की नाही तुम्हाला? ओके चल. हो बाय. सम्या, बाबांना डब्बा देऊन ये जा. नाही ग, मी नाही जाणार. मी नेहमीच जातो ग. आणि मला आज कॉलेजला असाइनमेंट देण्यासाठी जायचंय. अगं तिकडे मित्र वाट बघतोय माझी. या दिनूला सांग, तो जाईल. अरे बाबा, तो कसा जाईल? जाईल तयाकडून. दिनू येतो का जातो का बाबा? हा, जा डबा देऊन ये. येताना खेळून पण ये. माझ्या वस्तू चोरतात. अरे नाही, कोणी काय करणार. जा, छान माझा बाळ, जा. रेल्वे लाईन नीट क्रॉस करा. मुंग्यांना कशाला मारतोस? नको मारू. काय रे, काय चाललंय तिकडे? ए बाबा, ए बाबा, ए बाबा, ए बाबा, काय पाहिजे म्हातारी? अरे काय अरे असं काय करतो रे तू? हा देवा, अरे त्याला सगळे लोक कपटी रे. ने उचल मला एकदाचा रे. उचल उचल उचल. काय रे, समय नाही आला आज? नाही. तुला किती वेळा सांगितलं इकडे बघत जाऊ नकोस, डोळे खराब होतील तुझे. तू घरी जा आता, आई वाट बघत असेल तुझी. ते तू हे काय करतोय? ते लागतायत मला. ते ठेव खाली, खाली ठेवते. काय वेळा नाच तुझा हा? ही काय खेळायची गोष्ट आहे का? काल नवीन दोन कोणतरी पार्टीने ऑर्डर दिलं आहे, सुरुवातीला एक काम करा, त्या जॉबच्या गोष्टीपणे अभ्यास करा, त्याचं डिमार्केशन करून घ्या आणि
मार्केटिंग करून घेतल्यानंतर इंजिनियरची मदत घ्या, कारण आपल्याला पुन्हा पुन्हा अजून ऑर्डर मिळायला हवे. काय रे पोरा, काय झालं? माझं लोह चुंबक चोरलं. तू पण त्या भिंगवल्यासारखाच आहे, समदे त्याला त्रास देतात. कुठला रे तू? विठ्ठल वस्ती. वडील काय करतात? वेल्डिंग म्हणजे म्हणजे ते 2 लोखंड जोडतात. चल लेकरा, मी बी चाललोय तिकडच. जाऊ गप्पा आणत चम्मा आईला. आमच्या गावाला पण असल्या मेंढ्या होत्या. असं हे बी गावच होत. आता गेलं समज. आजोबा तुमच्या गोष्टी सांगायचे. अरेच्या आमच्या हो, धनगरांच्या. हा हा. तुझ्याजवळ ते लोखंडाचे 2 तुकडे होते ना? अरे दे. पण हे तर चपट झालं. अई, कसं झालं? तुझ्यात आणि माझ्यात झालं तसं. काका, तुम्हाला नको हे? माझ्याकडे आहे. देवा, मला लवकर उचल. मला लई जीवनाचा कंटाळा आला रे देवा. आ
जाऊ दे, आज बर्थडे पार्टीला जाणाऱ्या मित्रांबरोबर, त्यामुळे मी काही येणार नाही. तू नेहमीच आहे तुझं. हे तू पुढे जा, मी येतो. उडव उडव. काय रे, इथे काय करतोयस? डबा दिलास? हो. आणि हे सगळे तुझे मित्र आहेत? हो. मित्र आहेत ना, मग खेळ त्यांच्याबरोबर जा. हो, आणि आईला सांग मी इथं आहे म्हणून. बरं बरं, मी बघतो काय सांगायचं ते. आमच्याशी खेळणार? हो. क्रिकेट खेळायचं? बॅट नाहीये, मी आणतो. हे घे तुझं चुंबक. मला काय वाटतंय, अनायसा संक्रांत येते ना, तर आपण मोठा हळदी कुंकू घालूया. म्हणजे सगळ्यांना बोलवता येईल, सगळ्यांची ओळख होईल, नाही का? आला का दिनू? अरे बाबा, कुठं होतं इतके वेळ? किती काळजी करत होते तुझी मी. काय करत होता इतके वेळ? आणि मी खेळायला चाललोय. खेळायला चालला? छान छान. म्हणजे मित्र भेटले वाटतं तुला? हा, चांगलंय. जा जा जा, खेळायला जा. रोज खेळायचं बरं का त्यांच्याशी. आणि अरे, किती वेळाने येणार आहे? जेवायचं काय तुझं? मला काही रस राहिली नाही तुझ्यात आणि सगळ्यात. हो, मेलिंग आहे ना मी तुझ्यासाठी. गप्पे, त्याच तोंड चालवू नको, वाजून कानाखाली. खूप टेन्शन आहे इकडं. आयुष्याचा वाटोळा करून ठेवलाय तुम्ही माझ्या. असं वाटतं आग लावून उद्ध्वस्त करून टाकावं सगळं. हो, करा आधी त्या कार्ट्याला बघा. दुपारपासून बाहेर बसलाय. तू बघ की, तू घरात बसून काय करतेस? मला काही दुसरं काम नाही का? शाळेतील लोक तुझ्याविषयी काय काय बोलत असतात मला सगळं माहित आहे. माझ्या पाठीमागं काय काय करतेस तू सगळं मला माहित आहे. हो, तुम्ही माझ्यावर काही खर्च घेता